साहित्यात आणि झटपट असा होणारा पौष्टिक आज आपण सँडविचची रेसिपी बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप कमी साहित्यात मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी सँडविचसाठी जे ग्रीन चटणी बनवली जाते ती चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घ्यायचे, अर्धी वाटी पुदिना आणि 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत। हिरवी मिरचीचा वापर कमी जास्त करू शकता। तर हे टाकूया। या ठिकाणी मी आलं लसूणची रेडीमेड पेस्ट होती त्याचा वापर करते। तुम्हाला हवा असेल तर 3 ते 4 लसणाची पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं तरीही चालेल। तर ही पेस्ट टाकूया। अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। थोडासा गोडपणा येण्यासाठी अर्धा चमचा साखर टाकली आहे। अर्धा कपच फक्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि चटणी थोडीशी दाटसर व्हावी याच्यासाठी अर्धी वाटी शेव घेतलेली आहे। झाकण लावूया आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। पूर्णपणे बारीक पेस्ट करून घेतली तर आपली इथं ग्रीन चटणी किंवा हिरवी चटणी तयार आहे। आपण हे साईडला ठेवूया। या ठिकाणी काही भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत। तर 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चॉप करून घेतलेत, 2 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहेत, अर्धी काकडी वरून सोलून अशा प्रकारे उभे काप करून घेतलेले आहेत। ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता। एक बीट घेतलेला आहे, वरून सोलून उभे काप करून घेतलेले आहेत। 4 बटाटे उकडवून वरचे साल काढून घेतलेले आहेत। तर सर्वात आधी टोमॅटो टाकूया, त्याच्यामध्येच कांदा टाकूया आणि जे बटाटे आहेत ते हाताने मॅश करून टाकायचे। तुम्ही बीट आणि काकडी पण खिसून घेतलात तरीही चालेल, पण मी इथं उभे काप करून घेतलेले आहेत। तर आपण जे काकडी आणि बीट आहे हे साईडला ठेवूया। याच्यामध्येच चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही लाल तिखट किंवा लाल मिरची, हिरवी मिरचीचा वापर करू शकता। मी लाल मिरची होती ती थोडीशी बारीक करून यामध्ये टाकली आणि थोडीशी बाजूला ठेवली। मायोनीज घेतलेलं एक छोटं पॉकेट त्यातलं थोडंसं ॲड केलं आहे। बाकीचा वापर आपण नंतरनं करणार आहोत। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे सर्व मिक्स करून घेतलं आहे, साईडला ठेवूया। एक ब्रेडचं मोठं पॉकेट घेतलेलं आहे। जे सँडविच ब्रेड असतात मोठ्या साईजचे त्या ब्रेडचाच वापर करायचा आहे। तर यामधले 2 ब्रेड मी आधी काढून घेते। तर हे प्लेटमध्ये अशा प्रकारे ठेवून घेऊया आणि अजून 2 ब्रेड साईडला ठेवले। जी हिरवी चटणी तयार करून घेतली ती पूर्णपणे ब्रेडला लावून घ्यायचे। दोन्ही पण ब्रेडला अशा प्रकारे एकदम प्लेनमध्ये लावून घेते। त्याच्यानंतरनं आपण जे बटाटा वगैरे मिक्स करून घेतलेला आहे ते पण लावूया। व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे पूर्णपणे प्लेनमध्ये बटाट्याचे जे आपण मिश्रण तयार करून घेतले ते दोन्ही पण ब्रेडला लावलेलं आहे। याच्यावरती आपण काकडी आणि बीट ठेवून घेऊया। जे काही साहित्य लागतं ते पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। तर काकडी पण ठेवूया, बीट ठेवून झालेलं आहे। याच्यावरती राहिलेलं थोडंसं मायोनीज टाकते। तर मायोनीज टाकूया। तुम्हाला हवा असेल तर चिंच गुळाची चटणीचा वापर केला तरी चालेल। एक छोटासा चीजचा क्यूब घेतलेला आहे ते खिसून टाकते। नसेल तर मोझरेला चीज असेल तर मोझरेला चीजचा पण वापर करू शकता। राहिलेलं जी आपण मिरची बारीक करून घेतली होती ती टाकलेली। वरून ब्रेड लावूया आणि थोडंसं प्रेस करायचे हाताने, म्हणजे ते व्यवस्थित असं ब्रेड एकत्र होईल। तर अशा प्रकारे पूर्णपणे आपलं ब्रेडमध्ये सारण भरून झालेलं आहे। आता आपण हे भाजण्यासाठी घेऊया। त्याच्यासाठी तव्यावरती मी इथं तूप वापरते, तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार कशाचा पण वापर करू शकता। तर 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे। ब्रेड ठेवूया आणि याला दुसऱ्या साईडने पण पलटून घेऊया। गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरती ठेवून 1-2 मिनटं भाजायचे। 2 मिनटं झालं की दुसऱ्या साईडने पण तूप लावून आपण भाजून घ्यायचं आहे। अगदी खरपूस होईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तर लालसर रंग आला आहे, एकदम काळपट झालं नाही, पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। तर राहिलेले पण ब्रेड सेम याच प्रकारे आपण भाजून घेऊया। अशा प्रकारे आपलं सँडविच ब्रेड तयार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि झटपट असा नाश्ता आहे। तर हे ब्रेड एक तुम्हाला यामधलं मधून कापून दाखवते। त्या प्रकारे सर्व ब्रेड मी इथं मधून कापून घेतलेत। त्याच्यावरती थोडंसं राहिलेलं मायोनीज टाकलेलं आहे, राहिलेलं आपण चीजचा वापर केलेला आहे।
आपलं सँडविच ब्रेड तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.